कुरुंदवाड शहर परिसरातील स्वच्छता करण्यासाठी नगरपालिकेने स्वच्छता कर्मचारी नियुक्त केलेत. शनिवारी तबक उद्यानासमोर महिला स्वच्छता कर्मचारी लीना सुनील मधाळे नित्यनियमितपणे सफाई काम करत असताना त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून पडलं. दरम्यान संध्याकाळी आपलं मंगळसूत्र पडल्याचं लक्षात येताच लीना मधाळे यांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र ते सापडलं नाही. त्यामुळे त्या अत्यंत दुःखी झाल्या. दरम्यान तबक उद्यान शेजारी वास्तव्यास असलेल्या भरत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी रंजना गायकवाड हे दोघेजण कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना रंजना गायकवाड यांना सोन्याचं मंगळसूत्र पडल्याचं निदर्शनास आलं. त्याचवेळी त्यांनी पती भरत गायकवाड यांना गाडी उभा करायला सांगून पडलेलं मंगळसूत्र घेतलं. मंगळसूत्र महिलांचा अनमोल दागिना आहे, त्यामुळे हे कोणाचे आहे त्याला परत करण्यासाठी रंजना गायकवाड यांनी विचारपूस केली. दरम्यान येथील नगरसेवक वैभव उगळे आणि महिला नेत्या शीतल उगळे यांची भेट घेऊन त्यांना रंजना गायकवाड आणि भरत गायकवाड यांनी सर्व घटना सांगितली. याच वेळी कुरुंदवाड शहर स्वच्छ करण्यासाठी रोजंदारीवर काम करत असलेल्या लीना मधाळे यांचे मंगळसूत्र पडलं असल्याची माहिती मिळाली आणि नगरसेवक उगळे यांनी याबाबत पालिकेचे मुकादम विक्रम हेगडे यांना सदरच्या महिला कर्मचारीला घरी घेऊन येण्यास सांगितलं. यावेळी लीना मधाळे उगळे यांच्या घरी आल्यानंतर त्यांना आपले मंगळसूत्र पाहून डोळे पाणावले. माझ्या पतीची ही शेवटची आठवण म्हणून माझं मंगळसूत्र जीवापाड जपलं, मात्र ते मंगळसूत्र गळ्यातून तुटून पडलं आणि माझी झोप उडाली. रात्रभर डोळ्यातून अश्रू वाहत होते, कायच सुचत नव्हतं. मात्र सकाळी माझा अनमोल दागिना रंजनाताईंनी मला प्रामाणिकपणे परत केला. त्यांचे हे ऋण आयुष्यभर विसरणार नाही, असं म्हणून रंजना गायकवाड यांना लीना मधाळे यांनी घट्ट मिठीत घेऊन त्यांचे आभार मानले. आता सोन्याचे दर गगनाला भिडल्यात. 1.5 लाखांपेक्षा जास्त इतका मोठा भाव सोन्याला आता आला आहे. सोनं घेणं आता सामान्य माणसाला अवघड झालं. अशी परिस्थिती असताना देखील सुमारे 1.5 तोळे वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र रंजना गायकवाड यांना सापडलं आणि क्षणाचाही विचार न करता ते मंगळसूत्र परत करून प्रामाणिकपणाचं दर्शन घडविलं. आताच्या युगात देखील रंजना गायकवाड सारखी माणुसकी जपणारी प्रामाणिक देव माणसं या जगात आहेत हे अधोरेखित झालं. त्याबद्दल रंजना गायकवाड यांचं सर्वत्र कौतुक होतं. यावेळी उगळे यांच्या निवासस्थानी रंजना गायकवाड यांचा महिला नेत्या शीतल उगळे, लीना मधाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसुळ. लीना सुनील मधाळे, मी कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाडमध्ये सफाई कर्मचारी म्हणून मी काम करते. काल दुपारी तळ्यामध्ये काम करत असताना माझं 1.5 तोळ्याचं घंटन काम करत असताना पडलेलं होतं आणि ही माझी शेवटची नवऱ्याची आठवण होती. आणि मी कालपासून सगळ्यांना सांगितले, मुकदमना आणि बायकांना पण, की माझं असं 1.5 तोळ्याचं घंटन पडले, कोणाला सापडलं तरी आणून द्या नगरपालिकेमध्ये म्हणून. आणि हे काम करत असताना ते ह्यांना रंजना गायकवाड या ताईंना ते सापडलं आणि त्यांनी मला प्रामाणिकपणे सकाळी फोन करून सांगितले आणि त्यांनी प्रामाणिकपणे आणून मला दिले. त्याच्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करते आणि आभार मानते त्यांचं. काल संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास कामावरती जात असताना आमच्या घराच्या समोरच्या बाजूलाच कामावर जात असताना मला 1 तोळ्याचं मंगळसूत्र 1.5 तोळ्याचं घंटन मला सापडलं. मी कामावर जायच्या गडबडीत असल्यामुळे त्यावेळी काही शहानिशा करता माझ्या मिस्टरांना सांगून आपण कामावरून आल्यानंतर त्याची शहानिशा करूया म्हणून त्या गडबडीत आम्ही दोघेही कामावर जाणार असल्यामुळे आम्ही गेलो. घरी आल्यानंतर घरी थोडी चर्चा चालू होती की एका बाईचं मंगळसूत्र पडलं हे पडलं. मी यांना सांगितलं आपण नगरपालिकेच्या बोर्डवरती लिहूया किंवा नगर परिषदेत कुणाला तरी सांगून आपण ते मंगळसूत्र परत करूया. यांनी म्हणाले वैभव उगळे भैयांना आपण सांगून त्यांच्याकडे देऊया, त्यांनी काय असतील ते शहानिशा करतील आणि ते मंगळसूत्र परत करतील. मग 9:30 वाजता मी भैयांना फोन केला, भैया मला 1.5 तोळ्याचं घंटन सापडलेलं आहे आणि ते परत करायचं आहे आणि तुम्ही ते शहानिशा करा आणि कोण सफाई कर्मचारी आहे त्यांचं ते मंगळसूत्र परत करा. मंगळसूत्र हा बाईच्या आयुष्यातला अगदी गांभीर्याचा विषय असते, कारण ह्याच्या आधी मी पण ते अनुभवले. माझं जवळजवळ 2-2.5 तोळ्याचं माझं दागिने गेल्यामुळे मला त्याची कल्पना आहे. त्याच्यामुळं एखाद्या गरीबाचं हे नको म्हणून मी ते प्रामाणिकपणे त्यांना परत द्यायचा निर्णय घेतला. वैभव उगळे यांच्याकडे येऊन मी ते त्यांच्याकडे दिलं आणि त्याची शहानिशा करून ताईंना ते परत दिलं.